देवा देई गर्भवास तरीच पुरेल माझी आस. परी हे देखा रे पंढरी सेवा नाम याचे द्वारी. करी पक्षिका शुकर श्वान श्वापद मार्जार. परी हे देखा रे पंढरी सेवा नाम याचे द्वारी. ऐसी आशा हे मानसी ऐसी आशा हे मानसी म्हणे नाम याची दासी. परी हे देखा रे पंढरी सेवा नाम याचे द्वारी. श्री संतांची ये माथा चरणावरी. श्री संतांची माता चरणावरी. श्री संतांची ये माता चरणावरी. श्री संतांची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावन सांभाळा उदरी. विश्रांती पावन सांभाळा उतरे. विश्रांती पावन सांभाळा उतरी. विश्रांती पावन सांभाळा उतरे. वाढले अंतरी प्रेम सुख. वाढले अंतरे प्रेम सुख. वाढले अंतरी प्रेम सुख. हरी. श्री संतांची ये माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख. विठ्ठला विठ्ठला. देवा देई गर्भवास तरीच पुरेल माझी आस. परी हे देखा रे पंढरी सेवा नाम याचे द्वारी. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता गायलेला अभंग. सकल संत परंपरेमध्ये सर्वोत्कृष्ट मानाचं स्थान असलेल्या किंबहुना एक अधिकार संपन्न महिला संत, चूल आणि मूल या चौकटीत अडकलेल्या बाईला आकाश भरारीची प्रेरणा देणाऱ्या एक क्रांतिकारी विचारवंत. इतकंच नाही तर स्त्रियांकडे पूर्वीच्या काळी नकारात्मक दृष्टिकोनातून बघणाऱ्या समाजाला आपल्या अभंगाच्या माध्यमातून अक्षरशः विचारांचे हादरे देणाऱ्या एक आदर्श महिला संत श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणांचा मागणीपर अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई महाराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये न राहता पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या केवळ पंढरपुरात राहून संत नामदेवरायांच्या घरची दासी बनून राहण्याची, त्यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतात आणि त्यासाठी या अभंगाच्या माध्यमातून पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे गर्भवासाचं एक अत्यंत महत्त्वाचं दान मागतात. विठ्ठला विठ्ठला. आपण काय करूया माहिती का, थोड्या वेळासाठी ते फार पूर्वी शरदचंद्रजी पवार साहेबांनी पावसात एक भाषण केलं होतं, ते 5 मिनिटासाठी नजरेसमोर आणूया. आज आपली तशी परीक्षा आहे असं समजू. जमेल ना? जागराचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, त्यामुळे ताठ बसा सगळ्यांनी, काही फरक पडत नाही. पाऊस आपल्याला नवीन नाही अजिबात. ज्या निमित्ताने ही सेवा आहे ते श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा, महायज्ञ, कलशारोहण या सगळ्या निमित्ताने श्री क्षेत्र दरेगाव वनी शिंदीपाडा आणि या शिंदीपाड्यामध्ये पहिल्याच वर्षी आयोजित हा अखंड हरिनाम नामयज्ञ किंवा आपण अखंड हरिनाम महोत्सव असं म्हटलं तरी चालेल. त्याला सप्ताह म्हणता येणार नाही कारण 4 दिवसांचा हा नामयज्ञ आणि या 4 दिवसांच्या नामयज्ञाच्या निमित्ताने जमलेले आपण सगळे शिंदीपाडा आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, ज्या निमित्ताने आपण एवढं सगळं उभं केलंय त्या निमित्तामध्ये पावसाने आपल्याला आशीर्वाद रूपी सदिच्छा देण्यासाठी हे सगळं सुरू केलंय असं समजूयात आणि त्याचं स्वागत करूयात. त्याचा कंटाळा करायला नको कारण तो आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं पोट भरतं एवढं लक्षात ठेवायला हवं. आणि सोपं सांगू का जरा, तुम्ही सगळ्या बायांनी त्याच पावसाच्या जोरावर, त्याच पर्जन्य राजाच्या जोरावर गेली 2 महिने या अखंड हरिनाम सप्ताहासाठी, या कलशारोहणासाठी, या मंदिरासाठी पायाला पानं बांधली. अनेक लोकांच्या गावामध्ये, सगळ्या लोकांच्या वावरामध्ये जाऊन, शेतामध्ये जाऊन काबाड कष्ट केले. ते सारं धन जमा केलं आणि या मंदिराला अर्पण केलं. मला खरं सांगा, पर्जन्यवृष्टी झालीच नसती तर एवढं सगळं जमलं असतं का? बायकांचे कष्ट त्याच्या पाठीमागेत पण त्याची साथ आहे, त्यामुळे आज त्याचं स्वागत करायला हवं. तुम्हा सगळ्या महिलांनी इतक्या मोठ्या कष्टातून, एवढ्या मोठ्या संघर्षातून तुमचे सगळ्यांचे कष्ट 2 महिने पणाला लावून सप्ताहासाठी एवढा मोठा पैसा उभा केला. पुरुष मंडळींचं याच्यामध्ये काही कमी देणं नाही, त्यांनी सुद्धा बरोबरीने तितकाच मोठा वाटा उचललाय. सुरुवातीला सगळ्या गावकरी मंडळींनी एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठीच वाजवा.
आपल्या टाळ्यांच्या कडकडाटाने त्याला भीती वाटली पाहिजे बरं 2 तासासाठी. कारण हनुमंतरायांच्या परमपवित्र दरबारामध्ये आपण उभे आहोत आणि हनुमंतरायांच्या या दरबारामध्ये या पर्जन्य राजाच्या आगमनासहित या अखंड हरिनाम सप्ताहाचा जागराचा हा सेवेचा कार्यक्रम किंवा जागराची कीर्तन सेवा पार पडतीये. आपला विषय इथपर्यंत आला होता की 2 महिन्याचे तुम्हा गावकऱ्यांचे कष्ट पणाला लागले आणि ते कष्ट पणाला लागले म्हणून हा अखंड हरिनाम नामयज्ञ महोत्सव उभा राहिला. शिवाय मारुतीरायांचं एवढं मोठं मंदिर उभं राहिलं, शिवाय जीर्णोद्धार झाला, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना झाली आणि पावसालाही वाटलं असेल की माझीच कमी कशाला, सगळेच आलेत तर थोडा वेळ जाऊन येतो म्हणून तो सुद्धा जरा वेळ आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आला. आपल्यासाठी ते काही फार नवीन नव्हतं. उलट तुम्हाला विशेष सांगू का, महाराष्ट्रभरामध्ये एवढ्या ठिकाणी सप्ताह होतात पण पूर्वकल्पना न देता अचानक पाऊस येऊन सुद्धा त्याने अर्धा तास इथे धुमाकूळ घालून सुद्धा समोर बसलेल्या मंडळींपैकी एकही माणूस घरी गेलेला नाहीये. तुम्ही सगळे ताटकळत उभे राहिलात. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण कसं आहे, देह जाओ अथवा राहो, आपल्या प्रत्येकाच्या ते लक्षात यायला हवं. देह गेला तरी चालेल, राहिला तरी चालेल, पण या गादीवर इथे उभं राहिल्यानंतर ही कीर्तनाची परंपरा बंद पडता कामा नये, थांबता कामा नये. पहिल्याच वर्षातलं कीर्तन आहे, जागराचं कीर्तन आहे. तुम्ही किमान आडोसे तरी बघितले थोडा वेळ, पडवीच्या कुठेतरी मंडपाच्या आडोशाला जाऊन उभे राहिलात. गादीवर अर्ध कीर्तन पावसामुळे अचानक मध्ये पॉज घेतला होता, आपण थांबवलं होतं आणि अर्ध्या कीर्तनातून गादी सोडून बाजूला जाणं परंपरेमध्ये नाही. त्यामुळे मी मघापासून पावसात भिजत तुमच्यासमोर इथेच उभी आहे. त्यामुळे आता जी जी मंडळी बाजूने उभी असतील ना, बिनधास्त पाण्यामध्ये जिथे कुठे ओला असेल तिथे बसून घ्या. तुमच्यासमोर मी पूर्ण भिजलेली आहे, खाली गादी भिजलेली आहे, तरी सुद्धा मी तुमच्यासमोर उभी आहे. मला सांगायचंय काय, आपण सारी मंडळी, माझं कौतुक करू नका अजिबात. मी कशा करता उभी आहे, हा गादीचा मान आहे, ही गादीची परंपरा आहे आणि ही परंपरा जपण्यासाठी मी मघापासून इथे उभी होते. मी खुर्ची बसायला घेतली नाही. तुम्हाला तर आता पाऊस उघडून गेलाय, छानपैकी सगळं निवळलंय, मस्त सगळ्यांनी ताठ बसा. फक्त एक तयारी ठेवा, आता 7 ते 9चं कीर्तन होतं, मध्ये अर्धा तास पावसाचं स्वागत आपण केलं. आता तो अर्धा तास आपल्याला पुढे न्यायचंय. नेऊयात ना मागची मंडळी, तुमच्या बरोबर मी तो अर्धा तास पुढे नेणार आहे. जेवणाला अर्धा पाऊण तास आज उशीर होईल, झाला तर काही फरक पडत नाही, पण पहिल्या वर्षातली कीर्तनाची सेवा आहे आणि मला खरं सांगा, पहिल्या वर्षी जर त्याने इतकं जोरदार स्वागत केलंय, इथून पुढे शेकडो वर्षांपर्यंत ही परंपरा, ही जी लहान लेकरं समोर बसली आहेत ना, ही परंपरा पुढे नेणारी ही पिढी आहे, यांच्या शेवटपर्यंत लक्षात राहील. आमच्या बालपणी पहिल्या वर्षातल्या सप्त्याच्या वेळी गावामध्ये पाऊस आला होता म्हणून त्याचं स्वागत आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून एकदा जोरदार करूयात आणि कीर्तनाला सुरुवात करूयात. विठ्ठल 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 विठ्ठल. काही मंडळींच्या नावाचा उल्लेख करणं कितीही उशीर झालेला असला तरी सुद्धा क्रमप्राप्त आहे. यामध्ये आपल्या शिंदीपाड्याचंच भूषण असलेले या गावातले हरिभक्तीपरायण रामदास महाराज, हरिभक्तीपरायण शामराव महाराज, लक्ष्मण महाराज, त्यासोबतच गोकुळदादा गवळी, दत्तू बाबा आहेत, गणपत बाबा आहेत. 4-5 नावं जेवढी मला माहिती होती तेवढी सांगितली आणि त्यासोबत समस्त ग्रामस्थ मंडळी शिंदीपाडा, याच्यामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे म्हणून हा महोत्सव उभा राहिलाय. सगळ्यांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि ज्यांच्या माध्यमातून इथंपर्यंत येता आलं, आमच्या गवळी काकांच्या सेवापूर्ती समारंभाला तुम्ही सगळ्यांनी मला ऐकलत आणि तुम्ही सगळ्यांनी ते प्रेम, तो जिव्हाळा आतापर्यंत टिकवून ठेवला. त्याच प्रेमाने मला परत एकदा बोलावलं म्हणून आमच्या संपूर्ण गवळी परिवाराचे, आमचे काका काकू आहेत, पवन दादा आहेत, त्या संपूर्ण परिवाराचे सुद्धा ऋण व्यक्त करते. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. एवढा पाऊस होऊन सुद्धा आपल्या साऊंड सिस्टमची चिंता न करता कीर्तन सुरू राहावं म्हणून मघापासून तिथे त्या माणसांची धडपड सुरू आहे. जय हरी साऊंड सिस्टीम, सतीश जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढ्या पावसातही त्यांना केवळ कीर्तनाची चिंता आहे. आणखी 3-4 महत्वाची नावं फक्त घेते. शेजारी बसलेले या परिसराचं भूषण हरिभक्तीपरायण सांगदेव महाराज देवरे, बाबांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. त्यांच्याही सुरुवातीलाच ऋणामध्ये. इथे पखवाजाची काळजी नाही,
कीर्तनाची काळजी आहे, म्हणून इथं शेवटपर्यंत पखवाज घेऊन ते बसलेले आहेत आणि मला सेवा पूर्ण करायची ही भावना मनामध्ये आहे. त्यासोबत इथे साथीसाठी उभी असलेली सगळी मंडळी, ज्याच्यामध्ये या गावचे जावई आमचे शहाणे महाराज आहेत, त्यासोबत चंदू महाराज होते ना इथे, चंदू महाराज या ठिकाणी आहेत, त्यांच्याही ऋणामध्ये बळीराम महाराज शिंदे आमचे या ठिकाणी आहेत, बाबांच्याही मनापासून ऋणामध्ये मिरजकर महाराज या ठिकाणी आहेत, त्यांच्याही मनापासून ऋणामध्ये, ज्यांना तुम्ही सप्त्यासाठी निमंत्रित केलं होतं पण त्यांच्या शाळेच्या व्यापामुळे त्यांना येणं जमलं नाही, म्हणून आजच्या एका दिवसासाठी माझ्यासोबत ते हजेरी लावायला आले. आमचे सोपान महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांच्याही ऋणामध्ये, या सगळ्या गायक मंडळींच्या मनापासून ऋणात. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमच्या गावाचं भूषण आणि या तालुक्याचं, या परिसराचं सुद्धा पखवाज मृदंगाच्या क्षेत्रातलं भूषण आमचे पवन दादा या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मंदिर उभं राहून चालत नाही. वाक्य थोडं कान देऊन ऐका. मंदिर उभं राहून चालत नाही. मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करून सुद्धा चालत नाही. तर त्या मूर्तीमध्ये जीव ओतण्याकरता जेव्हा भक्तांच्या मनातला भक्तिभाव जागा होत असतो, त्यावेळी त्या मंदिरातल्या मूर्तीला देवपण येतं. त्या देवाला देवपण देणारे तुम्ही सारे शिंदीपाड्यातले ग्रामस्थ आहात. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हा सगळ्या मंडळींच्या मनापासून ऋणामध्ये राहते. तुमच्या इतक्या मोठ्या कष्टातून हा नामयज्ञ उभा राहिलाय. तुम्हा सगळ्यांच्या ऋणामध्ये आणि सेवेला आरंभ. विठ्ठल विठ्ठल हरी. देवा देई गर्भवास तरीच पुरेल माझी आस, परी हे देखा रे पंढरी सेवा नाम याचे द्वारी. संत जनाबाई महाराजांचा अभंग सेवे करताय, त्यातही जागराचा दिवस आहे, त्यामुळे मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. आणि मागणीपर प्रकरणातल्या या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई महाराजांनी 2 इच्छा बोलून दाखवल्यात. त्यातली पहिली इच्छा आहे, बाबा रे मला पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे जायचंय, पण कसं, मला केवळ पंढरपूर पाहायचंय. आणि दुसरी इच्छा बोलून दाखवली, मला पंढरपूर नाही पाहायचं नुसतं, त्या पंढरीमध्ये त्याच्या राऊळात जाऊन राहण्याच्या ऐवजी मला नामदेवरायांच्या घरची सेवा करायची आहे. एका दिवसासाठी नाही, 2 दिवसांसाठी नाही, 4 दिवसांसाठी नाही, जन्मभर करायची आहे. आणि एवढ्या जन्मात माझं मन भरणार नाही, मला जन्म जन्मांतरीसाठी नामदेवरायांच्या दारामध्ये दासी म्हणून सेवा करायची आहे. म्हणून संत जनाबाई महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवंताकडे पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं, गर्भवासाचं एक अत्यंत महत्वाचं दान मागतात. विठ्ठल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पंढरीच का मागितली हो? म्हणजे आळंदीला जाऊन राहायचे असंही म्हणता आलं असतं, आणखी एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन राहायचे असंही म्हणता आलं असतं की संत जनाबाई महाराजांना. पण त्यांनी केवळ पंढरपूरच मागितलं. पहिलं महत्वाचं कारण देते. आळंदी या ज्ञानमंदिराला, नीट लक्ष देऊन ऐका, आळंदी या ज्ञानमंदिराला आणि देहू या वैराग्य मंदिराला जोडणारं प्रेमाचं मंदिर म्हणजे पंढरपूर आहे बरं का. त्यामुळे पंढरपूर मागितलं. बरं, या एका कारणासाठी नाही. पंढरपुरामध्ये नुसतं राऊळात गेल्यावर पांडुरंगाचं दर्शन होत नाही. तुम्ही कळसाला बघा, पांडुरंग परमात्मा भेटतो. तुम्ही चंद्रभागेचं स्नान करा, पांडुरंग परमात्मा भेटतो. अहो बाकीचं जाऊ द्यात ना. तिथे पंढरपुरात जाण्याच्या ऐवजी आपल्यासारख्या एखाद्या वारकऱ्याला माऊली म्हटलं ना, तरी त्या वारकऱ्यामध्ये सुद्धा पांडुरंग परमात्मा भेटतो. हे पंढरपूरचं वेगळेपण आहे. आणि आता थोडं लक्ष देऊन ऐका. जसं आपल्या प्रत्येकाच्या शरीरात रक्ताचा प्रवाह वाहतो ना, प्रत्येकाच्या शरीरामध्ये जसं रक्त वाहतंय, तसाच प्रत्येक वारकऱ्याच्या अंतरंगामध्ये, मनामध्ये विठ्ठल भक्तीचा प्रवाह शेवटपर्यंत वाहत राहतो. म्हणून संत जनाबाई महाराजांना बाकी कोणतं ठिकाण नकोय. काय हवंय? परी हे देखा रे पंढरी. बाकी काही देऊ नकोस रे बाबा, पंढरपूर दाखव फक्त. आणखी 1-2 थोड्याशा गोष्टी व्यवस्थित स्पष्ट करते, नीट लक्ष देऊन ऐका. पंढरपूरच का बरं? तुम्हाला थोडं आश्चर्यही वाटेल. विचार करण्यासारखा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा एकमेव देव असा आहे जो 18 पगड जातींचा आहे. तो नामदेवाची खीर खातो, तो चोखोबाची गुरं राखतो, तो सोयराबाईंचं बाळंतपण करतो. अहो, ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलाय त्या संत जनाबाई महाराजांना शेण्या वेचण्यापर्यंतची मदत करतो. एवढी सारी कामं तो करतो. 18 पगड जातीचा हा पांडुरंग परमात्मा. तुम्हाला हात जोडून एक प्रश्न विचारते, मला खरं सांगा, सगळ्या जाती धर्मांचा असला तरी सुद्धा आजवर कोणतं शस्त्र हातामध्ये घेतलं का हो त्याने? ना त्रिशूळ घेतलं, ना धनुष्य घेतला, ना तलवार घेतली. निशस्त्र उभा आहे, नुसता उभा नाही, कटेवरती हात ठेवलेत आणि विटेवरती उभा आहे. बरं, ज्या विटेवरती उभा आहे ना,
ती वीट कोणतं वाहन नाहीये, उंदीर नाही, हत्ती नाही, सिंह नाही, मोर नाही, कोणतंही वाहन नाही खाली, साधी मातीची भाजलेली वीट आहे. खरं सांगू का ही वीट कशाचं प्रतीक आहे? पटतंय का बघा? ही वीट त्या गोष्टीचं प्रतीक आहे. ती वीट भाजते, स्वतः भिजते, झिजते आणि मग आपल्याला सांगते की आपल्या मनाचं बांधकाम करणं किती गरजेचं आहे. आणि त्यावेळी संसाराचा वीट आला तरी चालेल, पण परमार्थाचा वीट कधीही न येऊ देणारी ही वीट आहे बरं. आपण मातीतून आलो आणि शेवटी मातीमध्येच मिसळणार आहोत, म्हणून मातीची जाणीव शेवटपर्यंत राहायला हवी. ही जाणीव करून देणारी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पायाखालची वीट आहे. ती वीट आपल्याला कधीही परमार्थाचा वीट येऊ देत नाही. आणि जरा सोपं विचारू का? हा पांडुरंग नुसता विटेवरती उभा नाही हो. कशा करता पंढरपूर हवंय? कारण हा देव वेगळा आहे. किती वेगळा आहे? ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. पाहिलात का जगभरामध्ये कुठे? पाठीमागे महिला मंडळी, विटेवरती देव उभा आहे असा पांडुरंग परमात्म्या व्यतिरिक्त दुसरा एखादा देव पाहिला का? नाही दिसणार. केवळ पांडुरंग परमात्मा एकटा विटेवरती उभा आहे. 28 युग झाली अजूनही तो ताटकळला नाही, कंटाळला नाही, भक्तांच्या भेटीसाठी तिष्ठत उभा आहे. आता एक प्रश्न विचारते, त्याला कोंबडं लागतं का? त्याला बकरू लागतं का? त्याला नवस सायास बोलावे लागतात का? बरं, एखाद्याने बोलले आणि ते जर पूर्ण नाही केले, तो कोपतो का हो भक्तावरती? नाही ना. त्याला गांजा वगैरे सारखे प्रकार लागतात का? त्याला भांग लागते का? नाही ना, यातलं काही लागत नाही. साधं तुळशी पत्र घेऊन जायचं आणि त्याच्याकडून त्याची कृपादृष्टी मिळवून यायची. पण एक अट मात्र महत्वाची आहे, काही नेऊ नका त्याच्याकडे. त्याला नवस सायास लागत नाहीत, त्याला काही कोणता नरबळी द्यावा लागत नाही, कोणत्या प्राण्याचा बळी द्यावा लागत नाही. पण एक गोष्ट मात्र लागते, तिथे जात असताना हौशे गौशे नवशे म्हणून जाऊ नका. तिथे जात असताना आपल्याला वारकरी म्हणून जावं लागेल. ही एकमेव महत्वाची अट त्या पांडुरंग परमात्म्याची आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या शब्दात सांगू का? तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगाकडे नंतर जा, पंढरपूर नंतर बघा. आधी काय? आधी होय 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 वारकरी, पाहे पाहे रे पंढरीराम, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरीराम. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरीराम, पाहे पाहे रे पंढरी. तुकोबारायांचं म्हणणं लक्षात घ्या हा. आधी आधी काय? होय होय वारकरी, आणि मग नंतर पाहे पाहे रे पंढरी. आधी वारकरी हो आणि मग पंढरपूरला जा. उगाच दर्शन घ्यायला लोक येतात, दर्शन घेतात आणि निघून जातात. त्या यादीतला होऊ नकोस रे बाबा. आधी वारकरी पण निभाव, आधी वारकरी हो आणि मग वारकरी म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जा. तो आयुष्यात कधीही काही कमी पडू देणार नाही. संत जनाबाई महाराजांनी नेमकं हेच केलं, ते वारकरी पण निभावलं. पण आता वारकरी असणं थोडंफार रक्तातही यावं लागतंच की हो. आपल्या गावामध्ये, आपल्या पिढीमध्ये, आपल्या कुळामध्ये कोणी ना कोणीतरी वारी केलेली असावी लागते ना. संत जनाबाईंच्या घरात कोणी केली होती सांगता येईल का कोणाला? मी सांगते, माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ. संत जनाबाई म्हणतात, ते माझं दैवत नाही, परंपरागत आलंय, माझ्या वडिलांचं दैवत आहे. थोडंसं फोडून सांगू का? संत जनाबाई महाराजांचं जन्मगाव असलेलं गंगाखेड परभणी जिल्ह्यातलं, आणि संत नामदेव महाराजांचं जन्मगाव असलेलं नरसी, ही दोन्ही गावं जवळजवळ आहेत. तिथपासून त्या नरसीमधून आणि गंगाखेडमधून संत जनाबाई महाराजांचे वडील आणि नामदेवरायांचे वडील सोबतीनं पंढरीची वारी करायचे. त्यावेळचा त्यांना वारकरी म्हणून असलेला जिव्हाळा संत जनाबाईंना कामी आला आणि मग वारकरी म्हणून त्या पंढरीमध्ये आल्या. कशा आल्या हो? आपल्यासारख्या नाही ना आल्या. भल्या मोठ्या दिंडी सोबत 3-3 ठिकाणी पंक्ती घेऊन, लोकांनी भरपूर व्यवस्थित जेवण घातलंय, चांगलं अगदी साजूक तुपातलं चांगलं व्यवस्थित सुग्रास भोजन आपल्याला खाऊ घातलंय, निवासाची चांगली व्यवस्था केली आहे आणि मग पंढरपूर गाठलंय असं नाहीये त्यांचं. बरं, तिथे जाऊन सुद्धा VIP चे पास काढून दर्शन घ्यायचे अशी काही भानगड नाही. कशा आल्या सांगू का? माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अव्हेरू. बाबा, माझी माय गेली, माझा बाप गेला, मी एकटी राहिले रे, मला कोणी नाही तुझ्या वाचून. मग काय कर आता? मी तुझे गाले करू नको मजसी अव्हेरू असं म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याजवळ आल्या. आणि ज्यावेळी आईबाप गेल्यानंतर पांडुरंगाजवळ आल्यात, त्यावेळी त्यांचे आईबाप कोण असतील हो?
आई सुद्धा पांडुरंग, बाप सुद्धा पांडुरंग. बरं आई कशी पांडुरंग? नीट ऐका. तुम्हा सगळ्यांच्या पाठातलं प्रमाणे, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, वा, वा, वा. ये ग विठाबाई राव, एक एक विठाबाजी, एक विठाबाजी. माझे पंढरीचे, माझे पंढरीचे, माझे 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 पंढरीचे, माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा, ये भीमानी चंद्रभागा. माझे पंढरीचे आजे, माझे 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 पंढरीचे आजे, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. वाजवा की टाळ्या. गेल्या वेळी सांगितलं होतं की नाही, आवडलं की मनापासून वाजवायच्या. माझ्यासाठी नाही, पण गायक वादकांसाठी मात्र वाजवल्याशिवाय राहायचं नाही. कारण मी बरेचदा म्हणते, कीर्तनकाराने ठरवलं तर वर्षभरातही कीर्तन करता येतं, अलीकडच्या काळात महिनाभरातही कीर्तन करता येतं, आपला तो विषय नाही. पण या गायक मंडळींना, वादक मंडळींना गळ्यातून गोड सूर उमटण्याकरता, पखवाजावरची एक चांगली थाप पडण्याकरता 12-12 वर्ष साधना करावी लागते. बरं, उगाच येत नाही ते. त्यामुळे आवडलं की टाळ्या वाजवायच्या. आणि तसंही नसतील वाजवायच्या तर बोलूच का पुढचं जरा. कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे, प्रेमे विन डोळे गळताती, विठ्ठला विठ्ठला. ढाला ढाला ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. तो पांडुरंग आई झाला, बापही झाला. ऐक बापा ऋषिकेशी, मज ठेवी पायापाशी. माझा बापेस ना तू, ऐकणार आहे बाबा, मला तुझ्या पायाजवळ ठेव. तो बापही झाला. कधी कधी संत जनाबाई महाराजांसाठी तो गाय झाला. आणि मग त्या गायीचं लहान ग निरागस हुंदडणारं वासरू बनून त्या पांडुरंगाला म्हणतात, मी वत्स माझी गाई, नये आता करू काही. आणि मग शेवटी जेव्हा कर्मठ समाजानं त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला, हे माहिती असेल तुम्हाला, शूद्र लोकांना पूर्वीच्या काळी पांडुरंगाचं मंदिरात जाऊन दर्शन घेता यायचं नाही. राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवी येले द्वारी, नीच म्हणून बाहेरी. बाबा रे, राजाई गोणाईला आत घेतलंस रे, पण मी नीच आहे ना म्हणून मला बाहेर ठेवलंस. लोकांनी मंदिरात प्रवेश नाकारला. संत जनाबाई महाराजांनी हृदयामध्ये पांडुरंगाला साठवलं होतं. अहो, डोळ्यात नाही साठवू दिलं तर काय फरक पडतो. हृदयामध्ये साठवलं ना, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. विठ्ठला विठ्ठला. ढाला ढाला. आणि मग त्या पांडुरंगाला म्हणतात, नाही येऊ देऊ देत की मंदिरामध्ये, नाही तुझं तोंड बघू देऊ देत, पण काय कर, तुझं वाचूनी विठ्ठला कोणी नाही रे मजला. माझ्या मनाची प्रमाण सांगत नाही हा. संत जनाबाई महाराजांचे अभंग आहेत. ॲव्हरेज जर काढलं, सरासरी 350च्या आसपास ते अभंग भरतात. त्या 350 अभंगांमध्ये जवळपास 20-21 वेगवेगळी प्रकरणं आहेत. त्या 20-21 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये संत जनाबाई महाराजांनी हे सारं लिहिलंय. त्या म्हणतात, बाबा रे, कोणी नाही मला तुझ्याशिवाय, तुझं वाचूनी विठ्ठला कोणी नाही रे मजला, मला दुसरं कोणीच नाही. असं म्हणून त्यांनी त्या पांडुरंगाला आई मानलं, बाप मानलं, सखा मानलं, गाय मानलं, त्याचं वासरू झाल्या. आणि मग विचारांची, भक्तीची प्रचंड मोठी क्रांती भक्तीच्या प्रांतामध्ये घडवून आणली. आणि छाती ठोकपणे या गादीवर उभं राहून मी तुम्हाला आजही सांगू शकते की आजही भक्तीच्या प्रांतात जो अधिकार संत जनाबाई महाराजांना मिळाला ना, तो भूतो न भविष्यती कोणालाही मिळू शकला नाही आणि इथून पुढे सुद्धा मिळणार नाही. एवढी मोठी क्रांती केली. आणि मग आपल्यासारख्या सगळ्या सामान्य लोकांना सांगितलं, मंदिरात घेऊ द्यात किंवा नाही घेऊ द्यात, पण परमार्थाची, संसाराची वाटचाल करत असताना माझा शब्द ऐका. काय ऐका? नाम विठ्ठलाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. आधी विठुरायाचं नाम घ्या आणि मग त्या विठुरायाच्या दिशेनं पाऊल टाका, परमार्थाच्या दिशेनं पाऊल टाका, संसाराच्या दिशेनं पाऊल टाका. मला खरं सांगा, संत जनाबाई महाराजांना मंदिरातला प्रवेश त्या काळच्या कर्मठ लोकांनी नाकारला असेल, पांडुरंगाचं दर्शन नाकारलं असेल, पण भक्ती नाकारण्याची हिंमत होती का कोणामध्ये? थोडं सोपं बोलू का?
ज्ञानोबाराय यांची ओवी आहे. माऊली किती गोड वर्णन करतात बघा, ऐकताय ना. ज्ञानोबाराय म्हणतात जर समुद्राला भरती आली तर ती समुद्राची लाट रोखण्याची ताकद मिठाच्या बांधामध्ये येईल का कधी. आणि सुटलिया सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवाचा घाटू. ज्ञानोबाराय म्हणतात जर समुद्राला भरती आली, समुद्राची मोठी लाट आली तर किती मिठाचा बांध घाला, आडेल का, नाही ना. माऊली पुढे काय सांगतात ऐका, किती गोड वर्णन केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात एक दिवस धुराच्या छताने जरा ठरवलंच, आज काही करून मी वाऱ्याचा झोत अडवूनच दाखवतो. धुराच्या छताला वाऱ्याचा झोत किंवा वाऱ्याचा जो आवेग आहे तो अडवता येईल का. अंधाराने एक दिवशी ठरवलं मी उद्याचा सूर्यच उगवू देत नाही, जमणार आहे का. धूम्ररजांची पिंजरी वाजतिया वायू ते जरी होकारी, का सूर्यबिंबा माझारी अंधारी रिगे. ज्ञानोबाराय म्हणतात धुराच्या छताला वाऱ्याचा आवेग अडवता येत नाही आणि अंधाराला सूर्याची किरणं अडवता येत नाहीत. आता मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐका. मंदिर प्रवेश नाकारणारे कितीही मिठाचे बांध असले, मंदिर प्रवेश नाकारणारी कितीही धुराची छतं आली आणि मंदिर प्रवेश पांडुरंगाचं दर्शन नाकारणारा कितीही मोठा अंधार समोर आला ना, तरी समुद्राच्या लाटेसारखं, वाऱ्याच्या आवेगासारखं आणि सूर्याच्या प्रखर किरणांसारखं संत जनाबाई महाराजांचं अस्तित्व होतं. मला खरं सांगा, कोणामध्ये हिंमत होईल बरं या भक्तीच्या प्रांतातील एवढा मोठा अधिकार असलेल्या संत जनाबाई महाराजांची भक्ती अडवण्याची. नाही ना झाला कोणालाच एवढा मोठा अधिकार, कोणाची हिंमत झाली नाही. म्हणून आपल्या याच अधिकाराच्या बळावर संत जनाबाई महाराज पंढरपुरात आल्या. पंढरपुरात नुसत्या आल्या नाही, तिथे राहिल्या. एक दिवस दोन दिवस नाही, जन्मभर राहिल्या. आणि जन्मभरही राहून मन भरलं नाही तेव्हा त्या पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, बाबा रे तुझ्या दारात आलीये पण तुझ्या राऊळात नाही राहायचं. मला तुझ्या राऊळात राहण्याच्या ऐवजी त्या नामदेवरायांच्या घराला ने, तिथलं दास्यत्व करू देत, तिथली सेवा जन्मजन्मांतरीसाठी घडू देत. अभंगाचं दुसरं चरण. हे देखा रे पंढरी आ परी हे देखा रे पंढरी परी है देखा रे पंढर परी है देखा रे पंढर सेवा नाम याचे, सेवा नाम याचे द्वारी, सेवा नाम याचे द्वारी, सेवा 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 नाम याचे द्वारी, सेवा नाम याचे द्वारी, सेवा नाम याचे द्वारी. परी हे देखा रे पंढरी परी हे देखा रे पंढरी सेवा नाम याचे द्वारी, 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 सेवा नाम याचे द्वारी. हरी देखा रे पंढर पांडुरंग. हरी
परी हे देखारे पंढरी, पहिलं दान मागितलं, पहिली मागणी, पहिली इच्छा कोणती? मला पंढरी पाहायची आहे. आणि दुसरी इच्छा सेवा नामयाचे द्वारी, पंढरपूर तर दाखव बाबा, पण तुझ्या राऊळात नको बसवू मला. मला काय करायचंय? सेवा नामयाचे द्वारी. का करायची असेल हो नामदेवरायांच्या दरबारामध्ये सेवा? काहीतरी कारण पाहिजे ना. म्हणजे एवढा पांडुरंग परमात्मा सोडला, त्याचं दर्शन सोडलं आणि त्याच्याकडेच मागून मागून काय मागितलं? तर तुझं दर्शन नको मला, तुझं रावळ नको मला. देता आलंच तर काय दे? सेवा नामयाचे द्वारी. कशा करता थोडं स्पष्ट सांगू का? जरा ताठ बसा बरं. संत नामदेवरायांचं आणि संत जनाबाई महाराजांचं नातं केवळ दास्यत्वाचं नाही बरं. आपल्याकडे दास्यत्व म्हणजे गुलामी मानली जाते तशी, पण इथलं दास्यत्व म्हणजे गुलामी नाही, हे दास्यत्व म्हणजे शिष्यत्व आहे. जनाबाईंच्या भाषेमध्ये सांगू का? मी तो समर्थाची दासी, मिठी घालीन पायाशी, हाची माझा दृढ भाव, करीन नामाचा उत्सव. त्या दास्यत्व स्वीकारतात तिथे शिष्यत्व येतं. आणि इथे दास या शब्दाचा अर्थ जर संत एकनाथ महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचा झाला, एकनाथ महाराज म्हणतात, नामयाची जनी दासी ते म्हणती, भावे तिने श्रीपती वश केला. दासी हा शब्द पूर्वापार आहे, पुराणी हा पाहे निवाडा तो. आणि शेवटी नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी नामयाची दासी, प्रियते देवासी जाहली असे. ही देवाला प्रिय झालेली दासी आहे बरं. हे दास्यत्व नाही, ही गुलामी नाही, हे शिष्यत्व आहे, जे स्वतः संत जनाबाई महाराजांनी स्वीकारलं. बरं, आज नाही स्वीकारलं, काल नाही स्वीकारलं, वर्षानुवर्षे सुद्धा नाही स्वीकारलं, तर पिढ्यांसाठी, युगांसाठी स्वीकारलं. तसं पटत नसेल तर संत जनाबाई महाराजांच्या शब्दामध्ये पटवून देते. थोडंसं ताठ बसा. त्या म्हणतात, नामदेवरायांना तुम्ही आज ओळखता, मला तुम्ही आज ओळखता, पण आम्ही दोघं एकमेकांना आज नाही ओळखत. त्यांचा अभंग सांगू का? थोडंसं ताठ बसा. ऐका हो नाम याचा जन्म मूळ संचित. हे झालं अभंगाचं ध्रुपद, पहिलंच अभंगाचं ध्रुपद. आणि आता पुढे ऐका. ऐका हो नाम याचा जन्म मूळ संचित. आणि मग नामदेवरायांचा आणि त्यांचा संबंध संत जनाबाई जोडतात. हिरण्यकश्यप कुळी नामदेव प्रल्हाद. माझ्यासोबत चलायचा, ताठ बसायचं. हिरण्यकश्यप कुळी नामदेव प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. कुठे गेल्या? त्रेतायुगामध्ये. हिरण्यकश्यपाच्या कुळामध्ये नामदेवराय कोण होते? प्रल्हाद होते. आणि त्या काळात मी कोण होते? संत जनाबाई म्हणतात, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. पुढे चला, एक युग झालं का? पुढे चला. जनाबाई महाराज म्हणतात, पुढचा जन्म याचा अंगद राम भक्त. नामदेवराय कोण म्हणून जन्माला आले? रामभक्त अंगद म्हणून वानराच्या जन्माला आले. आणि त्यावेळी मी कोण होते? तर मंथरा नाम माझे भरते मारिली लाथ. 2 युग पूर्ण झाली का? पहिलं प्रल्हाद पद्मिनी, दुसऱ्या युगामध्ये अंगद रामभक्त आणि मंथरा नावाची कैकेयीची दासी. पुढे चला. त्या म्हणतात, आता द्वापार युग आलं. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला. द्वापार युगामध्ये कृष्णाच्या सेवेकरता उद्धव म्हणून नामदेवराय जन्माला आले. आणि मी कोण होते त्यावेळी? तर संत जनाबाई महाराज म्हणतात, कुब्जा नाम माझे देवे उद्धार केला. मी त्यावेळी कुब्जा नावाची कंसाच्या दरबारातली दासी होते. आणि मग त्या आता ऐका म्हणतात, आता हिरण्यकश्यपाच्या कुळात प्रल्हाद पद्मिनीचं नातं, त्याच्या पुढच्या युगामध्ये सत्ययुगामध्ये सुद्धा पुढचं नातं अंगद आणि मंथरेचं मांडलं. त्याच्या पुढचं नातं त्यांनी उद्धवाचं आणि कुब्जेचं मांडलं. आणि शेवटी म्हणतात, आता एवढी 3 युग ऐकली, आता कलियुग ऐका ना. कलियुगी किंवा कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याचे सेवे लागी जन्मली जनी. विठ्ठल विठ्ठल. 4 युग झाली नामदेवरायांचा. चौयुगाचा भक्त वा वा. उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकुणी उभी ती जणी. पाठी मागे डोळे झाकुणी उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकुणी उभी ती जणी. पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. वाजवा वाजवा बिंदास्त.
4 युग मी सांगितली, महाराजांनी प्रमाण उचललं. याला समर्पक प्रमाण देणं म्हणतात. 4 युग. 4थ्या युगामध्ये कलियुगी नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याचे सेवे लागी जन्मली जनी. म्हणून 4 युगांचा भक्त नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. नुसत्या डोळे झाकून उभ्या नाही राहिल्या, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. नुसत्या उभ्या नाही राहिल्या, ज्ञानोबा रायांना अभंग बोलायला सांगण्याचा अधिकार मिळवलेली भक्तीच्या प्रांतातली एकमेव महिला संत आहे बरं. तुम्हाला खरं सांगू का, आज इथे गादीवर मी तुमच्या समोर परखडपणे बोलू शकते, कॉन्फिडंटली उभी राहू शकते. या सगळ्या महिला अधिकाराने इथे बसू शकतात ना, संत जनाबाई महाराजांचं फार मोठं योगदान आहे बरं त्याच्यामध्ये. त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आहोत. त्या संत जनाबाई महाराजांनी 4 युगाचं नातं मांडलं आणि मग आपल्या सगळ्यांना सांगतात, मी दासी नाही त्या घरची, मला अभिमान आहे मी त्या घरामध्ये आहे, मला अभिमान आहे मी नामदेवरायांच्या घरची कामं करते, मला अभिमान आहे मी त्यांची शिष्य आहे. नव्हे 14 लोकांच्या नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये मी 15वी याचा त्या अभिमान बाळगतात बरं का. दासी असले तरी मी 15वी आहे. माझ्यासोबत चला ताठ बसा, मी सांगेल तसं मोजायचं. त्या कितव्यात नामदेवरायांच्या घरात? पूर्वीचं खटल्याचं घर, जॉईंट फॅमिली, 14 लोकांचं नामदेवरायांचं कुटुंब आणि त्या कुटुंबातल्या 15व्या दासी म्हणून असलेल्या संत जनाबाई. नामदेवाचे घरी, नीट माझ्या बरोबर चालायचं, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. किती लोकांनी हरीला स्मरलं? 14 लोकांनी. सुरुवातीला 4 पुत्र 4 सुना, किती झाल्या? 8 झाल्या. नित्य स्मरती नारायण. 8 झाले का? 4 पुत्र 4 सुना. पुढे ऐका, आणि क माय बाप पाही, किती झाले? माय आणि बाप मिळून 10. नामदेव राजाबाई, 10 अधिक 2 12. आणि मग शेवटी त्या म्हणतात आऊबाई लेकी, निंबाबाई बहिणी, 12 अधिक 2. आणि मग शेवटी 15वी ती दासी जनी, 14 लोकांचं नामदेवरायांचं कुटुंब. आणि त्या 14 लोकांमध्ये मी 15वी याचा मला अभिमान आहे, मला कमीपणा नाही. उलट नामदेवरायांनी तो अभिमान त्यांच्या संत जनाबाईंचं जे काही चरित्र त्यांनी एका 100 ओळीच्या म्हणजे 50 चरणाच्या अभंगातून मांडलं, त्या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख केलाय. किती अभिमान असावा त्यांच्या दास्यत्वाचा नामदेवरायांना सुद्धा अभिमान. धन्यतेची जनी, धन्य तिची भक्ती, नामदेव स्तुती करीतसे विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, नामदेवरायांना जसं जनाबाईंचा अभिमान, तसं जनाबाईंसाठी नामदेवराय केवळ गुरु नाहीत बरं. जसा पांडुरंग परमात्मा मायबाप आहे ना, अगदी त्याच पद्धतीने नामदेवराय त्यांच्यासाठी माय आहेत. नामदेवराय त्यांच्यासाठी बाप सुद्धा आहेत. म्हणून त्या म्हणतात धन्य मायबाप. प्रमाण नीट ऐका, धन्य मायबाप नामदेव माझा, तेने पंढरी राजा दाखविले. आता लक्षात येतंय का? परी हे देखा रे पंढरी, पण तुझ्या जवळ नाही यायचं. कुठे जायचंय? सेवा नामयाचे द्वारी. का बरं? कारण तेने पंढरी राजा दाखविले. मी जर त्याच्या दारातली सेवा केली ना, तर तो नामदेव माझा मायबाप असलेला माझा सखा, ते नामदेवराय तुझ्या दारापर्यंत आणणार आहेत. म्हणून सेवा नामयाचे द्वारी, म्हणून तेने पंढरी राजा दाखविले. याचा अर्थ संत जरी असले तरी संतांना भगवंताच्या दरबारापेक्षा संतांचाच दरबार जरा जास्त आवडतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संत भगवंत दाखवतात. पटतंय का? देवाच्या दारात जायचे तर देवाकडे जाऊ नका, संतांच्या मार्गे जा. बरं, आता माझ्यासारख्या एवढ्या लहान मुलीने, त्यातही वारकरी संप्रदायात मुंगी एवढा अधिकार असलेल्या एखाद्या लहान स्त्रीने संतांचं वर्णन तुमच्यासमोर काय करावं? मला तो अधिकार नाही. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगू का? ज्ञानोबाराय म्हणतात आपल्यासारख्या माणसांनी काय संतांचं वर्णन करावं? माऊलींची ओवी ऐका, फार गोड वर्णन केले माऊलींनी. माऊली म्हणतात, अहो हिम करासी विंजने, नादा पुढे ऐकवणे, लेणी यासी लेणे हे काही आथी. माऊलींच्या ओवीचा अर्थ सांगते. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो हिम करासी विंजने, तुम्ही जर मुळातच शीतल असलेल्या चंद्राला वारा घालायचा प्रयत्न केलात, काही अर्थ आहे का? नादा पुढे ऐकवणे, साक्षात नादब्रह्माला गाणं ऐकवायचा प्रयत्न केलात, काही अर्थ आहे का? लेणी असी लेणे, साक्षात रत्नजडित अलंकाराला वरून एखादा दागिना घालायचा प्रयत्न केलात, काही अर्थ आहे का? हे काही अति? काही अर्थ नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी संतांचं वर्णन करणं म्हणजे साक्षात नादब्रह्माला गाणं ऐकवणं आहे. आपल्यासारख्या लोकांनी संतांचं वर्णन करणं म्हणजे साक्षात रत्नजडित अलंकाराला वरून एखादा अलंकार चढवणं आहे आणि मुळातच शीतल असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणं आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजून थोडं
थोडं माऊलींच्याच भाषेत सांगते, जरा ताठ बसा. तुम्हाला आता गेल्या वेळचा चांगला अनुभव आहे. एकतर ते विनोद वगैरे करणं मला जमत नाही. तुम्ही किती मला विचारायचा प्रयत्न केला, अपेक्षा केली तरी सुद्धा मला विनोद करता येणार नाहीत. एकतर तो परंपरेचा अपमान आहे, त्यातही इथे येऊन कीर्तना व्यतिरिक्तचं, निरूपणा व्यतिरिक्तचं बाकीचं येत असेल तर त्या व्यक्तीला कीर्तनकार म्हणावं का, हा कंसात फार मोठा प्रश्न आहे. पण तुम्ही सारे जाणकार आहात, इथे जाणकार मंडळी येतात, त्यात पहिल्याच वर्षापासून तुम्ही एवढं गोड नियोजन केलंय. तुम्हाला फक्त तुमची मोठी लेक म्हणून विनंती आहे, जशी यावर्षी परंपरा जपलीत, जसा यावर्षी गादीचा मान राखलात ना, तसा इथून पुढे या नामदेवरायांच्या गादीचा जोपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, जोपर्यंत तुमच्या जीवात जीवे तोपर्यंत मान राखा. आणि इथे येणारी माणसं पात्रतेची घेऊन या. मी कशा करता सांगतेय, थोडं लक्ष देऊन ऐका. दादा पटतंय का बघा. कीर्तन कोणी करावं ज्याचा त्याचा प्रश्न, पण 5 वर्षाच्या लेकरानं उठावं. पटतंय का बघा. 5 वर्षाच्या लेकरानं उठावं आणि 50 वर्षे संसार केलेल्या लोकांना, त्या 5 वर्षाच्या लेकरानं 50 वर्षे संसार केलेल्या माणसांसमोर संसाराच्या गोष्टी सांगाव्यात, संसारावरून आचकट विचकट विनोद करावेत. आणि 50 वर्षे संसार केलेल्या त्या लोकांनी 5 वर्षाच्या लेकराच्या कीर्तनात त्या संसाराच्या विनोदावरून खो खो हसावं. मला खरं सांगा बरं, भगवंत या जन्मात आपल्याला माफ करेल का? त्यामुळे तसं होऊ देऊ नका. इथे परंपरा जपली पाहिजे. इथे भक्ती ज्ञानाच्या विरहित, मी सांगत असते तुम्हाला, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मुळात कीर्तन मनोरंजनाचं माध्यम नाही, ते प्रबोधनाचं, आत्मउद्धाराचं. कीर्तन चांगा कीर्तन चांगा अंग हरी रूप होय, अंग हरी रूप होय, अंग हरी रूप. सांग सांग कीर्तन सांग 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 होय अंग हरी रूप होय, अंग हरी रूप होय, अंग हरी रूप. वाजवा की मनापासून वा. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. एकतर मेन अडचण ही आहे, महिलांनी कीर्तन करावं की करू नये हा फार मोठा प्रश्न. त्या पार्श्वभूमीवर वादातीत अवस्थेमध्ये आमच्यासारख्या महिला कीर्तनाला उभ्या, आणि त्यातही कीर्तन चांग असताना कीर्तनाच्या परंपरेला नेलेली वेगळी वाट, दाखवलेली वेगळी वाट, अशा काळामध्ये आपण आहोत. 2-3 गोष्टी फक्त महत्त्वाच्या बोलते. कोणी काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण या परंपरेमध्ये इथं उभं राहिल्यानंतर कीर्तनाची मर्यादा पाळणं गरजेचं आहे. महिलांना इतक्या कष्टातून अधिकार मिळालाय, तुम्ही जाणकार आहात सगळे, तुम्ही दिलात किंवा तुमच्यासारख्या मंडळींनी आपलेपणाने मला परत बोलावलं. पण आजही कितीतरी व्यासपीठांवर आम्हाला उभं राहण्याचा अधिकार नाही. मला त्या विरोधात जायचं नाही. तुम्हाला 2-3 प्रश्न विचारते तुमची मोठी लेक म्हणून, पटतायत का बघा. तेवढ्या प्रश्नांची उत्तर द्या फक्त. नाही देऊ द्यात कीर्तनाचा अधिकार. भक्तीचा दिलाय ना, सगळ्यांना दिलाय ना भक्तीचा अधिकार. तुम्हाला आहे, मला आहे, प्रत्येक स्त्रीला भक्तीचा अधिकार आहे. मग आता एक श्लोक सांगते, तेवढा ऐका. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यमात्म निवेदनम. 9 भक्ती या श्लोकामध्ये सांगितल्यात, ज्याच्यामधली दुसरी भक्ती कीर्तन नावाची भक्ती आहे. आता माझा प्रश्न असा आहे, जर कीर्तन ही 2 नंबरची भक्ती असेल आणि महिलांना भक्ती करण्याचा अधिकार असेल, तर पर्यायाने कीर्तनाचा सुद्धा मिळतो. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारते, जर कीर्तन करण्याचा अधिकार बायकांना नाही कारण संत मंडळींमध्ये महिला संतांनी कीर्तन केलं नव्हतं असं तुमचं म्हणणं असेल, तर ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलाय त्या संत जनाबाई महाराजांचं प्रमाण सांगते. संत जनाबाई महाराज एका अभंगात एक प्रमाण आपल्याला देतात. प्रमाण नीट ऐका हा. करू हरीचे कीर्तन गाऊ निर्मळते गुण. करू, जर केवळ पुरुषांनी करा असं सांगायचं असतं तर करा हरीचे कीर्तन असं म्हटलं असतं ना. गा निर्मळते गुण, आम्ही नाही करत, आम्हाला अधिकार नाही, तुम्ही करा असं सांगितलं असतं. पण जिथे करू आलं तिथे तुम्ही आम्ही खेळी मेळी, इथे सारे आले. संत जनाबाई महाराजांनी करू म्हटलं, अधिकार आला. आणि पुढची गोष्ट सांगते, हाती घेऊन टाळ खांद्यावरी विणा. कधी येते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, खांद्यावर विणा आली. संत जनाबाई महाराज म्हणतात प्रत्येकाला अधिकार मिळाला. आणि आता आणखीच परखड शब्दात विचारायचं झालं, बाईने कीर्तन केलं नाही याचा एकही पुरावा शोधून सापडत नाही असं जर तुम्ही म्हणत असाल,
तर बाईने कीर्तन केलं नाही याचा पुरावा शोधण्यापेक्षा केवळ पुरुषांनीच कीर्तन केलं पाहिजे याचे पुरावे जर आपल्याकडे असतील तर मला वाटतं ते जरा बरं पडेल. विठ्ठल विठ्ठल. हरे विठ्ठल विठ्ठल. मी विषय कशा करता काढला? भक्तीच्या प्रांतातील प्रचंड मोठा अधिकार असलेल्या संत जनाबाई, या सगळ्या संतांनी आपल्याला अधिकार दिला. त्यांच्या संतत्वाची थोरी आपण काय सांगावी हो? त्यांच्या संतत्वाची थोरवी सांगण्याचा मला अधिकार नाही. मी त्यांच्यासमोर एवढीशी एक क्षुल्लक आहे, कफल्लक आहे, अगदी लहान आहे. अगा सहस्त्र किरणाची ये दिठी, पुढा चंद्रूही लोपे किरीटी, तेथ खद्यो तू का हुटहुटी आपुलेनी तेजे. ज्ञानोबा म्हणतात जिथे सहस्त्र किरण असलेल्या सूर्यासमोर चंद्रही फिका पडतो तिथं काजव्यानं आपलं मोठेपण कशाला मिरवायचं? संतांच्या संतत्वासमोर आपण ते काजवे बरं. त्यामुळे आपलं मोठेपण मिरवायचा प्रयत्न करायचा नाही. बरं किती थोर आहेत ते? का बरं संत जनाबाई महाराजांना नामदेवांचंच घर हवंय? किती थोर आहेत ते? किती मोठे आहेत? साक्षात भगवंत म्हणतो की त्यांच्यामुळे माझं जगणं आहे, त्यांच्यामुळे मी नावारूपाला आलो. कोणे एकेकाळी मी निर्गुण निराकार होतो, आज मी सगुण साकार झालो. सारी कृपा संतांची आहे. माऊलींची ओवी सांगू का? हरी तया लागी मज रूपा येणे, तयाचे नी मज येथे असणे, तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पढिये. ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखामध्ये ओवी घालतात की संतांमुळे मी नावारूपाला आलो, संतांमुळे मी आज या ठिकाणी आहे, मी सगुण साकार झालो. म्हणून काय? तुम्हा सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण त्यांच्या बोला, देवभक्तांचा अंकिला. तो कोणाचा आहे? तो भक्तांचा आहे. तो बाकी सगळ्यांचं म्हणणं टाळेल पण भक्तांचं टाळणार नाही. आणि आता एक जरा परखड प्रमाण सांगते, पटतंय का बघा. घरी देवपूजे करता बसलाय आणि पूजा अर्चा करत असताना अचानक संत मंडळी दाराशी आली आणि तुम्ही जर लांबून हात करून त्या महात्म्यांना सांगितलं जरा देवाची पूजा चालू आहे, थोडंसं थांबा, 10 मिनिटं माझी पूजा झाली की मग तुमच्यापर्यंत येतो. भगवंत म्हणतो ती पूजा माझ्यापर्यंत पोहोचत नाही. प्रमाण ऐका. करिता देवार्चन घरी आले संतजन, देव सारावे परते, संत पुजावे आरते. विठ्ठल विठ्ठल. हरे विठ्ठल 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 विठ्ठल. या सगळ्या संत मंडळींनी इतकं दिलं, इतकं भरभरून दिलं की जर आपण भगवंताला सोनं म्हणायला गेलो ना, भगवंताला जर सोनं म्हटलं तर संतांना परीस म्हणावं लागेल. परीस मी सांगत नाही. ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय यांची ओवी ऐका. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात संत परिसासारखे आहेत. आपण त्याच्यावर लोखंडाचा घन म्हणून घाव जरी केला ना तरी ते आपलं सोनं करतात, आपल्यामध्ये देवत्व आणतात. माऊली ज्ञानोबाराय यांची ओवी ऐका. ज्ञानोबाराय आपल्यासारख्या सगळ्या सामान्य मंडळींना सांगतात, बाबा रे आयुष्यामध्ये संतांना परीस याच्याकरता मानायचं की या साऱ्या संत मंडळींनी आपल्यासारख्या लोखंडाचं सोनं केलं. माऊलींची ओवी ऐका. पाठीमागे ऐकताय ना, कीर्तन इथे चालू आहे. असं इकडे माना अशा इकडे आल्या पाहिजेत. बरोबर. विठ्ठल विठ्ठल. हरे विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाराय म्हणतात संत परिसासारखे आहेत. अगावरी फोडावयाची लागी, लोहो मिळो का परिसाच्या अंगी, की जे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. माऊली म्हणतात लोखंडाच्या घनाने एखाद्या दिवशी ठरवलं की आज मी परिसाचे 2 तुकडे करील आणि तो परिसाचे 2 तुकडे करण्याकरता जर त्या परिसावरती आदळला, मला खरं सांगा लोखंडाच्या घनाचा परिसाला स्पर्श झाल्यावर काय परिणाम होईल? परिसस्पर्शाने त्या लोखंडाच्या घनाचं सोनं होईल. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. आपल्यासारख्या दगडांना, आपल्यासारख्या लोखंडाच्या घनांना सोन्याचं रूप देणारे संत रूपी परिस आहेत बरं. म्हणून त्यांची साथ सोडायची नाही. आणि जरा परखड बोलू का, संतांनी नुसते वेद नाही वाचले हो, ते वेद वाचत असताना तळागाळातल्या आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या काळजातल्या वेदना वाचण्याचं काम केलं. म्हणून ही सारी संत मंडळी आपल्यासाठी पूजनीय आहेत. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. या साऱ्या संत मंडळींमध्ये नामदेवराय संत जनाबाई महाराजांना जवळचे वाटले. कारण ज्या काळामध्ये कीर्तन परंपरा मंदिरामध्ये बंदिस्त होती त्या काळात नामदेवरायांनी मंदिरातलं कीर्तन वाळवंटात आणलं. सुंभाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कथा करी. आणि मग सगळे स्वर्गातले देव एकत्र आले आणि नामदेवरायांची ती कथा, सगळं कीर्तन ऐकायला त्या ठिकाणी उपस्थित झाले. नामदेवरायांनी ही भक्तीची परंपरा जपली, साऱ्या संतांनी जपली. म्हणजे प्राचीन काळातील ऋषीमुनींना जर प्रश्न केला ना तुमच्या जन्माचं उद्दिष्ट काय, ते आपल्याला सांगतील तमसोमा ज्योतिर्गमय. पुढे या गौतम बुद्धांना जर प्रश्न केला ते सांगतील अत्तदीप भव. ज्ञानोबारायांना प्रश्न विचारा जन्माचं उद्दिष्ट काय, ते सांगतील दुरितांचे तिमिर जाओ. कोणताही काळ असू द्यात,
कोणतेही संत असू द्यात, जन्माचं उद्दिष्ट एकच आहे, सामान्य माणसाच्या मनातला, हृदयातला, काळजातला, आयुष्यातला अंधकार नष्ट व्हावा आणि सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडावा. बुडत हे जण वा वा. न देखावे डोळा, बुडत हे जण न देखावे डोळा, बुडत हे जण न देखावे डोळा, येतो कळवाळा म्हणूनिया, येतो कळवाळा. उडते हे जण न देखावे डोळा, उडते हे जण न देखावे डोळा, येतो कळवाळा मनोनिया, येतो कळवाळा वा वा वा. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. तुमच्या पाठातली प्रमाणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाड, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी सगळी पाठातली प्रमाणे आहेत. मी कशा करता सांगतीये, या साऱ्या संत मंडळींच्या जगण्याचं उद्दिष्ट एकच, समाजाचा अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास करायचा. संत नामदेव महाराजांनी सुद्धा हेच केलं. सुंभाचा करदोडा रक्त्याची लंगोटी घातली, पण वाळवंटामध्ये कीर्तन नेलं आणि नामदेवरायांनी कीर्तनाची परंपरा सुरू केली. ती कीर्तनाची परंपरा जेव्हा पुढे आली, तेव्हा ही कीर्तनाची परंपरा पुढे येत असताना संत जनाबाई महाराजांना पांडुरंग परमात्मा एक वेळ थोडासा दूरचा वाटला, पण त्याच वेळी संत नामदेवराय मात्र जवळचे वाटले. किती जवळचे वाटले तर संत जनाबाई महाराज म्हणतात, जन्म जन्मांतरीसाठी मी त्यांच्या पायाशी राहते ठीक आहे, पण पूर्व पुण्याईनं, माझ्या नशिबानं मला हा जन्म मिळाला की बाईचा, माणसाचा मिळाला ना मला, माणूस म्हणून मी जन्माला आले, म्हणून माणसाच्या जन्माला आली तर आयुष्यभर नामदेवांच्या घरची दासी म्हणून सेवा करेल. पाठीमागे महिला मंडळ, प्रत्येकीला लहान लेकरू असेल, आता मोठी झाली असतील तरी कधीतरी लहान असतील ना. लहान लेकराच्या रडण्याचा आवाज फार कॉमन आहे आपल्यासाठी. इवन त्याला रडणं ही त्याची जबाबदारी आहे, रडणं हे त्याचं काम आहे, त्यामुळे त्याचं काम तो करतोय. इथं बसल्यानंतर भगवत चिंतन श्रवण करणं ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे तिकडचे कान थोडेसे इकडं काढा. आता विठाला विठाला संत नामदेवरायांच्या घरी मी दासी म्हणून राहिले रे बाबा आयुष्यभर, पण तू माझ्या पूर्व पुण्याईनं, माझ्या सुकृतामुळं, माझ्या पूर्व सुकृतामुळं मला दिलंस नामदेवरायांच्या घरी दासी, पण मला माणसाचा जन्म दिलास. पुढच्या जन्माला माणूस म्हणून घालशीलच कशावरून, पुढच्या जन्मात माणूसच करशील कशावरून. नाही का करेना माणूस, काही फरक पडत नाही. मला तुला पक्षी करायचंय तर कर, डुकराच्या जन्माला घालायचंय तर घाल, माझे शब्द नाहीत हा. तुला पक्षी करायचंय तर कर, डुकराच्या जन्माला घालायचंय तर घाल, जंगली जनावर कर, कुत्रा कर, नाहीतर मांजराच्या जन्माला घाल. फक्त नामदेवरायांच्या घरची सेवा घडू दे. अभंगाचं तिसरं चरण. करी पक्षी का शुकर, करी पक्षी का शुकर, करी पक्षी का शुकर, करी पक्षी का शुकर, पक्षी का शुकर, करी पक्षी का शुकर. शान शापद मार्जरा, शान शापद, शान शापद मार्जरा, हरि शान शापद, शान शपद, शान शपद मार्जरा,
छन शपथ माजरा माजरा परी देखे आरे पंढरी परी हे देखा रे पंढरी परी हे देखा रे पंढरी हे देखा रे पंढरी हरी कोण कोण कर करी पक्षी पाखरू केलंच तरी चालेल, पण नामदेवरायांच्या दारातले दाणे टिपणारं कर. का शुकर डुक्कर कर, पण नामदेवरायांच्या घरच्या उष्टावळी खाणारं कर. मला कुत्रा बनवायचंय तर बनव, नामदेवरायांच्या घरची राखण करणारं कर. जंगली जनावर कर, पण नामदेवरायांच्या घराच्या बाजूला जिथे कुठे जंगल असेल तिथेच मला पुढचा जन्म मिळू देत. मला मांजराच्या जन्माला घाल, पण नामदेवरायांच्याच घरचं दूध माझ्या वाट्याला येऊ देत. एवढं मोठं मागणं मागितलं. मला खरं सांगा बरं, कोणत्याही रूपानं का होईना, पण जर नामदेवरायांचंच घर हवंय तर संत किती थोर असतील हो, किती थोर असतील. थोडंसं ताठ बसा. काय काय उद्धार केला संतांनी पटतंय का बघा. भाषेची अभिवृद्धी केली, म्हणजे ज्या काळामध्ये संस्कृत ही ज्ञानभाषा होती त्या काळात संस्कृतच्या उंच तटातून कोसळणाऱ्या ज्ञानगंगेचा जर मराठी भाषिकांना लाभ करून द्यायचा असेल तर मराठी शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून मराठी शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधण्याकरता ज्ञानोबारायांनी 750 वर्षांपूर्वी माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन म्हणून मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ निर्माण केला. आणि आता पटतंय का बघा, ज्ञानेश्वरी जन्माला आली हो, पण या ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी हे नाव कोणी दिलं असेल सांगू का. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलाय ना, त्या संत जनाबाई महाराजांनी भावार्थ दीपिकेला ज्ञानेश्वरी म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा. प्रमाण ऐकायचंय. ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. आणि जरा परखड बोलू का आता. जनाबाई महाराजांचा अधिकार किती मोठा असावा. त्या केवळ शिकलेल्या नव्हत्या, म्हणजे साक्षर तर होत्याच, पण थोड्याफार नाही. आपल्याला एक अडाणी खेडवळ ग्रामीण भागातली बाई वाटेल, जात्यावरचं गाणं गाणारी, नामदेवांच्या घरची सेवा करणारी, धुनी भांडी करणारी साधी बाई, पण त्या साध्या नाहीत बरं. बाई मी लिहिणे शिकले सद्गुरू रायापाशी. त्या लिहिणं शिकल्या कुठे, नामदेवरायांच्या जवळ, सद्गुरू रायाच्या जवळ. शेवटी म्हणतात की नामदेवाचा प्रताप. कोणी शिकवलं मला, नामदेवाचा प्रताप. शिरी विठोबाचा हात. कोणाच्या कृपेमुळे मी शिकले, विठुरायामुळे. आणि शेवटी म्हणतात जनी म्हणे केली मात पुसा ज्ञानेश्वरासी. माझ्यावर नाही ना विश्वास, ज्ञानोबारायांना विचारा. मी शिकले, मी अडाणीपणावर मात केली. त्या ज्ञानोबारायांना तुम्हाला साक्ष देता येईल की मी माझ्या अडाणीपणावर मात केली. आणि आता माझं एक वाक्य थोडंसं परखडपणे कान व्यवस्थित इकडे देऊन ऐका. संत जनाबाई महाराज केवळ साक्षर नव्हत्या, किती साक्षर होत्या सांगू का. पटतंय का बघा. इतर वेळी आपण त्याचा विचार करणार नाही, पण आता मी सांगितल्यावर प्रत्येकाच्या अंगाला काटा येईल. ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, जी ज्ञानेश्वरी उभं आयुष्य वाचलं तरी सुद्धा पुढचे 1000 जन्म घेऊनही आपल्याला कमी पडतील इतकं मोठं तत्वज्ञान देणारी आहे. ती ज्ञानेश्वरी वाचून नीट ऐका, व्यवस्थित लक्ष देऊन. जनाबाई किती साक्षर होत्या, तर ती ज्ञानेश्वरी वाचून त्या सार्थ ज्ञानेश्वरीचं वर्णन केवळ एका ओळीमध्ये करण्या इतक्या त्या साक्षर होत्या बरं. भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. नुसत्या साक्षर नाहीत, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं वर्णन एका ओळीमध्ये करण्याची ताकद या संत महिलेमध्ये किंवा संत जनाबाई महाराजांमध्ये आहे. म्हणून भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी म्हणून त्या ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं. मराठी भाषेला कलशस्थानी विराजमान करणारी ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी आपल्यापर्यंत आणली, उद्धार केला. नाथबाबा तर उच्च कुळातले ब्राह्मण होते हो. मी जातीचा उल्लेख याच्याकरता केला की त्या काळातल्या ब्राह्मण समाजाला संस्कृत वाचण्याचा ऐकण्याचा अधिकार होता. पटतंय का. पण तरी सुद्धा आता थोड्या वेळाने भारूड आहे, कीर्तन संपल्यावर संस्कृत भाषेत भारूड ऐकणार आहे का तुम्ही. कोणत्या भाषेत ऐकणार आहे. मराठी. नुसती मराठी नाही, ती मराठी बोली भाषा आहे बरं. विंचू चावला म्हटलं की किती गोड वाटतं कानाला. भुरगुंडा होईल म्हटलं की किती गोड वाटतं. सत्वर पावगे मला किती छान वाटतं ऐकायला.
कान देऊन ऐका व्यवस्थित. नाथ बाबा उच्च कुळातले ब्राह्मण असताना, संस्कृत भाषा व्यवस्थित ज्ञात असताना सुद्धा त्यांनी आपली सगळी साहित्य निर्मिती ज्ञानोबारायांचा वारसा सांभाळत असताना मराठी भाषेमध्ये नवे मराठी बोली भाषेमध्ये भारुडं लिहिली आणि या सगळ्या संतांनी मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं काम केलं. आजही 750 वर्षे झाली पण माऊलींच्या ज्ञानेश्वरीला क्रॉस करू शकणारा ग्रंथ जन्माला येऊ शकला नाही. 750 वर्षे होऊन गेली. आज तुकोबारायांच्या गाथेला 350 वर्षे होऊन गेली पण गाथेला क्रॉस करू शकणारा ग्रंथ जगामध्ये निर्माण होऊ शकला नाही. एवढं मोठं कार्य केलं संतांनी. आपल्या चारित्र्याने, शिकवणीने, साहित्याने जाती व्यवस्थेची कर्मठ दृढता शिथिल केली. शूद्र समाजाला ब्राह्मणांच्या बरोबरीने आध्यात्मिक अधिकार दिले. म्हणजे काय? संत जनाबाईंच्या अभंगामध्ये स्पष्ट करून सांगते. जनाबाई महाराज काय करतात? जात धर्म पंथ संपवण्यासाठी आणि सगळ्यांना वारकरी पण देण्यासाठी त्या विठुरायाचं बाळंतपण करतात. व्यवस्थित ऐका हा. त्या विठुरायाला लेकुरवाळं करतात. लेकुरवाळं, त्याला लेकरं झाली, खूप लेकरं झाली. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी, बंका कडीयेवरी नामा करांगुली धरी, जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा. मला सांगायचंय काय ते लक्षात घ्या. साऱ्या जातीपातीचे संत एकत्र केले आणि विठुरायाच्या अंगा खांद्यावर खेळण्याकरता त्यांना बोलवलं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेशाही. विठ्ठल विठ्ठल अहो जातपात तर संपवलीच. पूर्वीच्या काळी बायांनो तुम्ही शेतात कामाला जाता ना ग, आता किमान शेतात कामाला जाताना आत्मविश्वासाने माझ्या घरासाठी मी कष्ट करते म्हणून जात असाल. पूर्वीच्या काळी बाईनं घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना, चूल आणि मूलची चौकट ओलांडली ना, ही सत्य परिस्थिती हा. चूल आणि मूलची चौकट जर ओलांडली, ती जर शिकायला निघाली, बाहेर काम करायला निघाली ना, नवरा कुऱ्हाडीने तिचे 2 तुकडे करायचा. बरं, असल्या काळामध्ये संत जनाबाई महाराजांनी परखडपणे रूढींचा, प्रथांचा, परंपरांचा पगडा डोक्यावरून खाली उतरवला, खांद्यावर घेतला आणि भरल्या बाजारामध्ये डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, खांद्यावरी. डोईचा पदर, नुसता पदर साडीचा नाही, रूढी प्रथा परंपरांचा बुरसटलेला पदर फेकून दिला आणि बाजारामध्ये उभ्या राहिल्या. कशा करता? आता मज मना कोण करी, आहे का हिम्मत कोणाची मला विरोध करण्याची, असं म्हणून समाजाला परखड प्रश्न विचारला आणि भक्तीच्या प्रांतातला अधिकार मिळवला. थोडक्यात काय, संत मंडळींनी भक्तीची वाट दाखवली. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्ञानोबाराय तर भगवंताच्या मुखामध्ये ओवी घालताना म्हणतात की भगवंताला भक्तीशिवाय दुसरं काहीच लागत नाही. पै भक्ती एकिमी जाणे, तेथे साने थोरणा म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भगवंत म्हणतो काही नको, बाकीचं काय हवं, केवळ भक्तिभाव हवाय. पण दुर्दैवाने आपल्यासारखी मंडळी भक्ती करता करता संसार आणि परमार्थ याचा ताळमेळ साधू शकत नाहीत. आपल्याला एकीकडे संसार खेचतो, एकीकडे परमार्थ खेचतो आणि त्या नादामध्ये आयुष्यभर एक ना धड भाराभर चिंध्या केल्याशिवाय आपण राहत नाही. माऊली ज्ञानोबारायांची ओवी ऐका, किती गोड वर्णन करतात माऊली. पाठीमागे ऐकताय ना, ज्ञानोबाराय म्हणतात सुखाच्या मागे पळा, संसार करा, पण कितीपर्यंत? एक गोष्ट हातात असताना आधी कुटुंबासोबत तिचा आनंद वाटून घ्या आणि मग दुसऱ्या गोष्टीच्या पाठीमागे पळा, नाहीतर पहिली गोष्ट हातातून निसटून जाईल आणि दुसरी गोष्ट सुद्धा. संसारही केला तर परमार्थही केला तर दोन्ही एकसाथ करताना एकाकडे नीट लक्ष नाही दिलं ना, संसारही हातचा निसतेल आणि परमार्थात सुद्धा काही मिळणार नाही. माऊलींनी किती गोड दृष्टांत दिलाय बघा. ज्ञानोबाराय म्हणतात एका माणसाला थंडी वाजली, तुम्हालाही वाजली असेल, आता नुकताच पाऊस पडून गेलाय, जरा बारीक काटा येत असेल अंगाला.
ज्ञानोबाराय म्हणतात तुमच्यासारखीच एका माणसाला थंडी वाजली, अंगावर पांघरून ओढून घेतलं तरी त्याची थंडी राहीना. मग आता उपाय काय, तर शेकोटी करायचं ठरवलं. बरं शेकोटी करायची तर त्याने अंगावरचं पांघरून काढलं आणि ते शेकोटी करण्याकरता पेटवलं. मला खरं सांगा बरं, त्याचा काही उपयोग होईल का? बरं एका माणसाला वाटलं आज हत्तीला आंघोळ घालतो, हत्तीला आंघोळ घालायला नदीला घेऊन गेला. 5व्या मिनिटाला आंघोळ झाल्यावर हत्तीने पुन्हा आपल्या सवयीप्रमाणे चिखलात लोळून आहे त्यापेक्षा भयानक अवतार करून घेतला. आंघोळ घालण्याला काही अर्थ आहे? माऊलींची ओवी ऐका. नाना पांघुरणे जाळोनी जैसे तापने, झाले अंग धुणे कुंजराचे. ज्ञानोबाराय म्हणतात पांघुरून जाळून शेकोटीला अर्थ नाही, हत्तीला आंघोळ घालत बसण्याला अर्थ नाही. अगदी त्याच पद्धतीने एक सुख पायाशी लोळण घेत असताना दुसऱ्या सुखाच्या पाठीमागे उगाचच धावत बसण्याला अर्थ नाही. नाहीतर तेल गेलं, तूप गेलं, पुढचं तुम्हाला माहिती आहे. विठाला विठाला. हे होऊ नये म्हणून काय, तर संत जनाबाई महाराजांनी संतांचे किंबहुना नामदेवरायांचे पाय धरले, नामदेवरायांच्या जवळ आल्या आणि नामदेवरायांच्या जवळ येऊन पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आयुष्यभर सेवा केली. अहो नुसती सेवा नाही केली, किती मोठा अधिकार असावा. त्यांनी घर कामं करायला सुरुवात करावी आणि दिवसभर कामं करून थकल्या ना. आत्ताचा काळ नाही, पूर्वी बायकांना जे कष्ट असायचे ना, पहाटे 3ला उठून दळणं करायची, दळण दळायचं, नंतर रांधायचं, वाढायचं, उष्टी काढायची. त्या काळामध्ये त्यांनी उठायचं, दिवसभर काबाड कष्ट करायचे आणि त्या काबाड कष्टामध्ये पांडुरंग परमात्म्यानं त्यांच्या सोबतीला यायचं. किती यावं हो. झाड लोट खरी जणी केरभर चक्रवाणी, केरभरे चक्रपाणी, केरभरे चक्रपाणी. झाड लोट खरी जणी केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी. झाड लोट करी जणी केरभरी चक्रपाणी. थोडंसं ताठ बसा, आपल्याकडे वेळ कमी आहे. ऑलरेडी पावसामुळे थोडंसं लेट झालेलं आहे. काय काय कामं करू लागावीत. जणी डोईने गांजली, महिना झाला केसाला फणी नाही हो, कंगवा लावायला वेळ मिळाला नाही. विठाबाई धाविन्नली, नुसते धावून नाही आले, देव आले लवड सवडी, उवा मारी तसे तातडी. जनाबाईंच्या डोक्यातल्या उवा माराव्यात. जणी बैसली न्हायाला, पाणी नाही विसनाला, घागर घेऊन हातात पाणी आणि दीनानाथ. नुसतं पाणी नाही आणलं बरं का, आंघोळ होईपर्यंत दाराच्या आड लपून राहिले. जनाबाईंची आंघोळ व्हायची वाट पाहिली आणि मग आंघोळ झाल्यावर साडी नेसून त्या बाहेर आल्या आणि पांडुरंगानं हातात फणी घ्यावी, आपुल्या हाते वेणी घाली. जनी म्हणे माया आली. तिथे पांडुरंग परमात्म्यामध्ये त्यांना आई दिसली. त्या शेणाला निघाल्या पाठीमागे, पाण्याला निघाल्या पाठीमागे, सारी कामं त्यांना करू लागणारा हा पांडुरंग परमात्मा त्यांना इतका जवळचा वाटतो की अधिकारवाणीने त्याला प्रत्येक गोष्ट सांगू शकतात. आता त्या कथेत मला अडकायचं नाही, पण ज्या क्षणी चोरीचा आळ येतो आणि सुळावर देण्याची वेळ येते, तो येत नाही त्यावेळी ऐसा येळकोट केला, जनी म्हणे विठो मेला, असं म्हणून त्याला मारून सरळ सरळ तू माझा आजपासून कोणी नाही असं परखडपणे म्हणण्याचा अधिकार जनाबाई महाराजांना आहे. बरं अजून सांगू का त्यांचा अधिकार. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या, ऐकत नाहीस ना तू माझं, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाले आली, तुझे गेले मढे, तुला पाहुनी काळ रडे. आणि मग पांडुरंग परमात्मा उठलाय, दारात आलाय आणि म्हणतोय कोण आहे बरं सकाळी सकाळी, कोण तिकडून माझ्या नावाने शिव्या देतंय, कोण एवढ्या जोरात आरडाओरडा करतंय. आणि मग एक हात कमरेवर द्यायचा, त्याच्याकडे हात करायचा आणि दारात उभं राहून त्याला म्हणायचं, उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जनी. अहो किती मोठा अधिकार आहे. देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते. तुम्ही नाही मंदिरात जाऊ देत ना, माझ्या कणाकणात देव सामावलेला आहे. देव देते, देव घेते, देवा सवे व्यवहारिते. सार मी देवासोबतच करते. माझ्या रोमारोमामध्ये कणाकणामध्ये तो पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा केली. त्याला दळायला बसवलं बरं, त्याला पीठ भरायला बसवलं. जनाबाईंच्या एका जात्यात त्याचा उल्लेख आहे. वैराग्य अभिमाने फिरविले जाते, म्हणवनी याते भाव खुंटा, संचित मातृका वैरण घातली. त्यांनी संचित मातृकाची वैरण घातली. पुढे काय केलं तर नामरूपा आदी दळी येले, सर्व पीठ भरी देव पंढरीचा. आणि शेवटी त्या म्हणतात, नवल हा देव बैसला दळणी, नाही केली जनी नाम याची. त्याला दळण दळायला बसवलं. कशा करता सांगू, कारण संत जनाबाई महाराजांसाठीचं जातं हे कष्टाचं प्रतीक नाही. आपल्यासाठी जातं ओढणं म्हणजे कष्टाचं काम आहे, पण जनाबाई महाराजांसाठी ते कष्टाचं प्रतीक नाही.
ते कष्टाचं नाही तर तो भगवंत प्राप्तीचा राजमार्ग आहे. महिला मंडळ शेवटचा थोडासा वेळ घेणार आहे, जरा ताठ बसा. जनाबाई महाराजांचं जातं आपल्यासारखं कष्टाचं नाही, तर ते भगवंत प्राप्तीचा राजमार्ग आहे. किती सुंदर असावं म्हणा माझ्या पाठीमागे. महिलांचा आवाज एरवी येत नाही, पण जनाबाई हा इतका जिव्हाळ्याचा विषय की 100% आवाज निघतो. जरा व्यवस्थित ताठ बसा, नीट. हा, आपल्यासाठी कष्टाचं प्रतीक असलेलं जातं संत जनाबाई महाराजांसाठी कष्टाचं नाही तर पांडुरंग प्राप्तीचा राजमार्ग आहे. आणि त्या जात्याची आळवणी करताना त्या म्हणताय ना माझ्या मागे, हरी सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. वा वा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. मागच्या महिला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आता पुरुष मंडळी, जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे. मागे, जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे. लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. मागे मागे, लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. मागे, कंटाळलात? सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. माझे जाते गे फिरते बहुतेके. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. किती गोड वाटतंय. आता जनाबाईंचं जातं इतकं सुंदर आहे. आता थोडं लक्ष देऊन ऐका, शेवटच्या 5 मिनिटात आपलं निरूपण संपणार आहे. ज्या अधिकाराने संत जनाबाई महाराजांनी पांडुरंगाला शिव्या दिल्या, ज्या अधिकाराने त्यांनी त्याला दळणकांडण करायला बसवलं, ज्या अधिकाराने त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली, त्याच अधिकाराने आपल्यासारख्या सामान्य मंडळींना त्या सांगतात, संतांना शरण जा. संतांचे चरणी लोळे नाचे दासी जनी. आणि तुमच्या पाठ असलेल्या प्रमाणात सांगायचं झालं तर संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं. पुढचं काय? तेथे असे देव उभा. तिथं देव उभा आहे. पांडुरंग परमात्मा पंढरपुरात असला तरी तो रावळात नाही. जिथे संत जमतात, जिथे कीर्तन होतं, त्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा येतो. त्यामुळे बा पांडुरंगा, तुझं राऊळ नको मला. या जन्मासाठी नको, पुढच्या कोणत्याच जन्मासाठी नको. मला नामदेवरायांची संगत दे, नामदेवरायांच्या घरचं दास्यत्व दे. एवढी एकमेव आशा आहे. ऐसी आशा हे मानसी म्हणे नामयाची दासी. बाकी कोणती अपेक्षा नाही, एकच इच्छा आहे, नामदेवरायांच्या दारामध्ये ने. मला पांडुरंग परमात्म्याकडे एवढंच मागायचंय, पंढरीचा वास दे. पंढरीच्या वासामध्ये मला नामदेवरायांचं घर दे. बाबा रे, याच्याहून वेगळं मागणं नाही. जन्माला घालणार असशील, नामदेवरायांच्या घरची सेवा करायची आहे, म्हणून जन्म जन्मांतरीसाठी मला गर्भवास दे. अभंगाचं पहिलं चरण. देवा दे गरीब वास. देवा देई गरीब वास. देवा देई गरीब वास. देवा देई गरीब वास. दरित पुरे नमाजिया. दरित पुरे माझियास. दरित पुरे माझिया. दरित पुरे
गोड बघा बरं आता. हा पावसाचा परिणाम आहे बरं. तो येऊन गेला म्हणून इतकं प्रसन्न झाले. देवा देई गर्भवास, बाकीचं काही नको तरीच पुरेल माझी आस. माझी इच्छा पूर्ण करायची असेल ना, मला जन्माला घाल, पुन्हा पुन्हा जन्माला घाल. नामदेवरायांच्या घरची दासी कर, त्यांची सेवा घडू देत. मग हे संत काय देतील तर नामदेवराय मला तुझी वाट दाखवतील आणि आयुष्यभर मी तुझं नाम मुखामध्ये घेईल. संत जनाबाई महाराजांनी आयुष्यभर घेतलं, आपल्याला 5 मिनिटासाठी घेणं काही फारसं जड नाही. एकदा सगळ्यांनी मिळून माझ्या बरोबर त्या पांडुरंग परमात्म्याचं नाम घ्या. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाजी जय 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 विठोबा टाळी रखुमाई टाळी टाळी. रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी अरे विठोबा पटकन चला पटकन विठोबा रखुमाजी चला पटकन चला 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 चला. जय जय विठोबा रखुमाई अरे विठोबा चला महिला मंडळ गप्पा रखुमाजी नंतर मारू चला पुढे विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा अरे रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी जय 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 विठोबा हरि हरि जय जय विठोबा रखुमाजी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई जय विठोबा अरे रखुमाजी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाजी जय 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 विठोबा जय 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 विठोबा जय रखुमाजी विठोबा जय रखुमाई जय 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 विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाजी ठोबा 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 खाली बसा बसा हा टाळ हा वाह ठोबा रखुमाई. तुम्हाला खरं सांगू का, हे हार म्हणजे सन्मान नाही बरं, ही जबाबदारी आहे फार मोठी. ह्या हारांचं ओझं वाटतं, जितके हार जास्त वाढतील तितकी जबाबदारी कणाकणाने वाढत जाते. कारण ते कीर्तनकाराच्या गळ्यात पडलेले नाहीत, तो या गादीचा सन्मान आहे बरं का. ते कीर्तनकार म्हणून माझ्या गळ्यातले हार नव्हते, तर या गादीवर असलेल्या व्यक्तीचे ते हार होते. त्यामुळे ती जबाबदारी आहे फार मोठी. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाम घेतलं, आता आपल्या सगळ्यांना त्याच्याकडे मागितलेलं दान मिळणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हा सगळ्या मंडळींनी 2-3 महिने कष्ट करून अक्षरशः पायाला पानं बांधून पायपीट करून हे मंदिर उभा केलं, इतका गोड जीर्णोद्धार केला. त्या पांडुरंग परमात्म्याकडे आता सगळे मिळून एकच मागणं करा, बाबा रे, पहिल्या वर्षाचा अखंड हरिनाम नामयज्ञ महोत्सव सुरू केलाय. आता हा पहिल्या वर्षाचा महोत्सव आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या हातामध्ये जाऊन शेकडो वर्षाची, हजारो वर्षाची परंपरा या महोत्सवाची होऊ देत आणि या शिंदीपाड्यातल्या कीर्तन महोत्सवाची परंपरा अखंड महाराष्ट्रामध्ये दुमदुमत राहू देत. म्हणजे एक वेळ अशी यावी बघा, एक वेळ अशी यावी, माझं वय 90च्या पलीकडे गेले, सध्या तेवढं जगू की नाही माहित नाही सध्याच्या काळात, पण माझं वय 90च्या पुढे गेले, मला कीर्तन करणं होत नाही. मी थरथरच्या हातानं काठी हातामध्ये घेतलीये. शिंदीपाड्यातल्या ग्रामस्थांचा मला फोन आलाय, ताई कीर्तनाला नाही येणं शक्य ना, कीर्तनाला उभं राहणं होणार नाही, गाडी पाठवतो भेट द्यायला तरी या. ही पुढची सगळी लहान बसलेली लेकरं त्यावेळी जाणकार झालेली आहेत, प्रौढ झालेली आहेत, त्यांच्या हातात सप्ताह गेलाय. मी काठी टेकत इथे तुमच्या समोर आलीये, कीर्तनाला बसलीये आणि त्यावेळी 100व्या वर्षातला तुमचा सप्ताह पूर्ण होतोय. एकदा कल्पना करून बघा नजरेसमोर, तिथपर्यंत आपल्याला जायचं. एवढी फक्त तुम्हा सगळ्यांना विनंती. तुम्हा सगळ्या ग्रामस्थांच्या ऋणात शेवटचे 15 मिनिटं दरवेळी प्रबोधनासाठी घेत असते, अगदी 2-3 मिनिटं आज घेते आणि सेवेला विराम देते, कारण तुम्ही सगळ्या मंडळींनी गावामध्ये मला ऐकलेलं आहे. मी कीर्तनकार असण्यासोबत प्राध्यापिका आहे, त्यामुळे आधी अभंगाच्या निरूपणाला प्राधान्य देऊन अभंगाच्या निरूपणात कुठलाही आचकट विचकट एकही शब्द न येऊ देता शेवटच्या 5-10 मिनिटात 15 मिनिटात तुम्हाला मला
तुम्हाला जे पोहोचवायचंय ते पोहोचवत असते. आज सगळं काही सांगत बसणार नाही, बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही सगळ्या गावामध्ये ऐकल्यात, पण 1-2 महत्त्वाच्या गोष्टी सांगते आणि अवघ्या 5 मिनिटामध्ये सेवेला विराम देते. थोडंसं ताठ बसा व्यवस्थित. आत्तापर्यंत कीर्तनाचा कंटाळा आला असेल, खालून पावसामुळे थंडी वाजत असेल तरी चालेल, पण शेवटचे 5 मिनिटं घरी घेऊन जायला विसरू नका. महिला मंडळींसाठी जरा जाणीवपूर्वक सांगायचंय, सध्याच्या काळात आपल्या लेकींवर व्यवस्थित लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण आपल्या लेकरांना बाहेरच्या देशामध्ये, बाहेरच्या जगामध्ये, बाहेरच्या राज्यामध्येच काय तर इथून बाहेर पडल्यावर समाजामध्ये सुद्धा सुरक्षा मिळेलच असं नाही. ज्ञानोबारायांनी याकरता कान उघडणी केली होती 750 वर्षांपूर्वी. माऊली म्हणाले होते की रस्त्यानं चालत असताना एखादी मोठ्या कुळातली स्त्री दिसली काय आणि एखादी नीच कुळातली स्त्री दिसली काय, त्या दोघींकडे सुद्धा चुकीच्या भावनेने न बघणं हे खरं पुरुषत्व आहे बरं का. माऊलींची ओवी ऐका, भेटले या वाटेवरी चोखी आणि महारी, तेथ नातळे तिया परी राहतो जाणे. ज्ञानोबाराय म्हणतात रस्त्याने चाललेल्या स्त्रीला आदरानेच बघायला हवं. अहो, स्त्रीला आई समान मानण्याची आपली संस्कृती, पण या बरबटलेल्या वासनेने अंध झालेल्या नजरांनी बाईला आई समान बघण्याचं सोडू द्या. तो बाईला बाई म्हणून आदर देणं सुद्धा बंद केलंय. तिला आई समान बघू नका एक वेळ, पण स्त्रीला स्त्री म्हणून आदर द्यायला शिका. तिचं बाई पण जरी जपता आलं तरी पुरुष म्हणून आपला उभा जन्म सार्थकी लागला, एवढं लक्षात राहू द्यात. तेवढं एक मागणं तुम्हा सगळ्यांच्या जवळ करते. महिला मंडळ त्या निमित्ताने एक वेगळी बाजू तुम्हाला सांगते. आपल्या लेकींना भरपूर फॅशन करू द्यात, सगळ्या प्रकारचे कपडे घालू द्यात. कंसामध्ये एक अट फक्त माझी लिहून घ्या, ते कपडे अंगभर फॅशन करणारे असायला हवेत. एवढं एक मागणं फक्त तुम्हा सगळ्यांना करते. आपल्या लेकींच्या भविष्याच्या दृष्टीनं ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. पुरुष मंडळी, मी तुम्हाला बरेचदा सांगत आली आहे, आपल्या लेकीवर बंधनं घाला कारण तिच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्याचबरोबर आपला 25 वर्षाचा तरणा ताठा पोरगा बाहेर नेमकं काय करतो याच्याकडे एकदा लक्ष द्यायला शिका. जात धर्म पंथ सारं विसरा, वारकरी व्हा. आणि शेवटचा एक महत्त्वाचा विचार, 1 जानेवारी 2026ला त्या संकल्पाला 1 वर्ष पूर्ण झालं. एक कीर्तन एक झाड हा उपक्रम केला. आमच्या भाऊराव काकांच्या सेवापूर्तीला आले, एक झाड देऊन गेले होते. इतकं सुंदर ते झाड जगलंय, मी येताना बघितलं. आता गावामध्ये एक देऊन जाणार आहे. त्यात पर्जन्य राजाची, वरुण राजाची तुमच्यावर इतकी कृपादृष्टी आहे की मी भविष्यात जेव्हा परत येईल तेव्हा कदाचित त्या आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले असतील. इतकी सुंदर कृपादृष्टी तुमच्या सगळ्यांवर आहे. ज्ञानोबारायांनी 750 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, ज्याने खांडण्यासाठी घाव घातला त्यालाही झाडाने सावली दिली, आणि ज्याने बी रुजवून लावणी केली त्याला सुद्धा सावली दिली. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मगाशी जो पर्जन्य राजाचा अचानकपणे आगमन होऊन आपल्यावरती शुभेच्छांचा वर्षाव झाला ना, याच्या पाठीमागे एकमेव कारण आहे, तुम्ही निसर्गरम्य वातावरणात पर्यावरणाचं कृपाछत्र असलेल्या भागात राहताय. भविष्यात सुद्धा ते कमी होऊ देऊ नका. या पुढच्या पिढीला तर हात जोडून विनंती आहे, लेकरांनो, झाडं जास्तीची नाही लावता आली तरी चालेल, पण आपल्याकडून एकही झाड तुटणार नाही याची काळजी घ्या. मला वाटतं आयुष्यभरच काय पुढच्या पिढ्यांसाठी या शिंदी पाड्यावर त्या वरुण राजाची कृपा राहील. तुम्हा सगळ्यांचा भरभराट होईल. फक्त पर्यावरणाची काळजी घेऊयात, नाहीतर आज जर त्याचा गळा घोटला ना तर भविष्यात ती झाडं आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाहीत. जाताना एक झाड देऊन जाणार आहे, आणि मी जो पण केलाय, मी जो संकल्प केलाय त्या संकल्पाप्रमाणे एक वाक्य आवर्जून सांगून जाते, ते झाड घ्या, ते लावा, ते जगवा, आणि जगलं तरच मला पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलवा, नाहीतर अजिबात नाही बोलवलं तरी चालेल. त्या निमित्ताने तुम्ही सगळे लावाल, ते जगवाल, आणि त्याला अनुसरून प्रत्येकाने एक एक जरी लावलं, वाढदिवसाला लावा, आपल्यातली एखादी व्यक्ती गेली तर तिच्या स्मरणार्थ लावा, पण एखादं जरी लावलं तरी सुद्धा भविष्यात या सगळ्या झाडांपासून पर्यावरणाचं संवर्धन झालेलं असेल. तुम्हा सगळ्यांच्या चरणाशी एवढीच विनंती आहे. बाकी आता नावाचा उल्लेख कोणाच्याही करत नाही. समस्त ग्रामस्थ शिंदीपाडा, सगळे पंचक्रोशीतले मंडळी, तुम्ही सगळेजण, ही गायक वादक मंडळी, समोर शूटिंगवाले माझा श्रीहरीचे दादा आणि त्यांची टीम आहे, इकडे जयहरी साऊंड सिस्टम त्यांची संपूर्ण टीम आहे. सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींच्या मनापासून ऋणामध्ये राहते. स्वतःसाठी आणि या सगळ्या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हा सगळ्या मंडळींच्या मनापासून ऋणामध्ये, माझ्यावर विश्वास दाखवून सलग दुसऱ्यांदा या गावात बोलवलं. तुम्हा सगळ्यांच्या, आमच्या संपूर्ण गवळी परिवाराच्या, पवनदादांच्या अगदी मनापासून ऋणामध्ये. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी आणि मारुतीरायांच्या चरणाशी समर्पित. शेवटच्या 1 मिनिटात महाराज गोड भजन म्हणतील, त्यांच्या पाठीमागे भजन म्हणा आणि लगेच सेवेला विराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
वा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव कंटाळा घालवा एकदा. तुकाराम. वा वा पाठीमागे 2 हात असलेल्या माणसांनी सगळ्यांनी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. व्यवस्थित वर व्यवस्थित. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानोबाराया माझ्या हातवर, हातवर. तुकोबाराया. वा, वा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले